एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते। दौऱ्याच्या सुरुवातीला कोल्हापूरमधल्या बागल चौकात एमआयएमच्या कार्यालयाचं उद्घाटन करतील अशा प्रकारची माहिती मिळताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बागल चौकात जमा झाले। विखारी विचार पेरणाऱ्या ओवैसींचे या कार्यालयात कोल्हापुरात होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध केला। आणि याचाच आढावा घेऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापुरात दौऱ्यात त्यांना विरोध करण्यात आला। त्याचबरोबर बागल चौकात देखील या ठिकाणी पक्षाचे जे कार्यालय आहे ते या ठिकाणी सुरू केले जाणार होतं, त्याचं उद्घाटन केलं जाणार होतं। ते उद्घाटन हिंदुत्ववाद्यांनी हाणून पाडलेलं आहे। मला सांगा की ओवैसीच्या एकूण दौऱ्याला तुमचा विरोध आहे, नेमकं काय विरोध आहे आणि आता त्यांचं कार्यालयाचं उद्घाटन तुम्ही करू देणार नाही? जर सातत्यानं बघितलं एमआयएमची विचारसरणी जी आहे ती या देशाच्या विरोधात आहे आणि या एमआयएमचे प्रमुख ओवैसी हे सातत्यानं देव देश आणि धर्माच्या बाबतीमध्ये आग ओततात। ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की 47ला या देशाची पंतप्रधान बुरखा घातलेली असेल, या देशातले 1 तास पोलीस हटवा इथल्या हिंदूंना दाखवतो, ही भूमी आमची आहे, आम्हाला इथं पुरत्यात, यांना आम्हाला हिंदूंना जाळलं जातं, अशा पद्धतीची सातत्यानं जी स्टेटमेंट आहेत। आमचा कोणत्याही समाजाला विरोध नाही आहे, पण अशा विचाराला असल्या अवलादीला आमचा विरोध आहे। ओवैसी या ठिकाणी येणार म्हणून हिंदुत्ववादी मोठ्या संख्येने जमा झाले होते आणि त्याचबरोबर ते जर आले तर आम्ही महाआरती करणं अशा प्रकारची भूमिका घेतली होती। त्यामुळं बागल चौकातलं वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण बनलं होतं। त्यामुळे मृत्यूचं प्रताप नाईक, 24 तास, कोल्हापूर।